आता इकडे एक गाव आहे वाड्याचा माल करून, तिथं गाडी पार्क केली इथं, आणि इथून आता जायचं आहे चालत. अरे काय तू टाकशील काय आज? काय येऊ टाकलाय काय गरज आहे काय? बघ थांब थांब आईच्या गावात रायगडावर निर्माण केले हिंदवी स्वराज्य राष्ट्र. शिवरायांनी रायगडावर केले हिंदवी स्वराज्य राष्ट्र. सुनीलरावांचे नाव घेते, बोलून जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर गावी आहे, आज पूजा आहे गावकीची, तर तिकडे चाललो आहे. ॲक्च्युली वाघजाईचं एक हे आहे, म्हणजे देवस्थान आहे आमचं गावदेवी, तिकडे जायचं आहे. ते बाहेरच्या साईडला आहे, तर तेच तुम्हाला दाखवतो आज. आणि तिकडे अजून एक इंटरेस्टिंग जागा आहे, ती पण तुम्हाला दाखवतो. तर चला आता निघतो थोड्या वेळामध्ये मी आणि पप्पा. चला. काय करता रे? आता इकडे एक गाव आहे वाड्याचा माल करून, तिथं गाडी पार्क केली इथं, आणि इथून आता जायचं आहे चालत. अर्धी माणसं गेलीत पुढं, अर्धी बाकी येत आहेत चालत. किंवा तिकडं पुढं जर माणसं दिसत असतील तर चाललीत चालत चालत. बाईक फक्त तिथपर्यंत जाऊ शकते, बाकी इकडून रस्ता बघा किती खडबडीत आहे. तरी पण बाईक इकडून घेऊन जातात तिथपर्यंत. रस्ता जरा जास्तच खराब आहे इकडून, म्हणून कोण जास्त घेऊन येत नाही. आणि असा गरम होतोय ना आता, एकदम तापायला झाला, मान बिन तापते. दुपारी कोणच नव्हतं ना, काय इष्ट पेटवले का काय पेटवले? तर इथून जायचं कुंडीवरती पोहायला. हा आपला खेळ G24 अरे व्हिडिओ मध्ये रे मना वांडर उडी. व्हिडिओ मध्ये सूर अरे काय तू टाकशील काय आज? काय येऊ टाकलाय काय करायचा? संचित मला घे ना.
तुझा? आणि किती वर्षाचा आहेस? 14 वर्षाचा पठ्या. गावात हा मारतोस का उडी? ए भाऊ मार उडी. घे चल लवकर. आईच्या गावात हे दगड काढ दगड. कुठं आहे काढ. हो बघ हा बघ केवढा मोठा दगड घेऊन आलाय. आपल्या गावातली पोरं आहे ती सगळी. हे हात दाखवा रे हात दाखवा. हा पाणी पाणी तिकडे उडवा. आणि ही आपली जागा आहे सिक्रेट प्लेस. हा हा ही लोकेशन फक्त गाववाल्यांसाठी आहे बाकी कोणासाठी नाही आहे. मार मार खाली तल काढ तल दगडात. निलवा उडी मारतोय. रेडी आहे रेडी. कम ऑन. हा आईच्या गावात हा टाक. हा चल. मी कुंडीवरनं आंघोळ करून निघालो इकडून तपतपच्या उन्हातून. आता जायचं पूजेला. फोटो सेशन पण झाला आता आपला. मजा आली रे. एवढ्या गरमीमधनं पाण्यामध्ये आंघोळ करायची मजा एकच नंबर. कुठं आला रे तू? हा कुठना? बंगारवाडी मधना. एवढी एवढीशी पोरा पाहता येत. येतोयस ना? अरे काय दगडी बघताव काय? वाघजाईची पूजा वर्षातून एक वेळा होते. मे महिन्याचा एक वार काढतात आणि त्या दिवशी असते पूजा. सर्व गावातली मंडळी सहभागी होते आणि खीरचा वगैरे प्रसाद करतात. आरती वगैरे होते. मस्त मजा येते एकदम. दरवर्षी पोरं जास्त येतात. यावर्षी थोडी कमी पोरं आली.
दम लागला आणि सोप पण लागला. आता गाला सुकलाय. पूजा चालू आहे. पूजा चालू आहे बोललो. खिरीचा प्रसाद रेडी करून ठेवला वाटतं. त्याच्यामध्ये खिरीचा प्रसाद आहे. पूर्ण नगरी आलेली आहे असे म्हणून द्रव्यांचे रक्षण करण्याकरता तो घरी पाठवित झाला. तो नगरात गेला आणि त्याने साधूंच्या बायकोला पाहून नमस्कार केला आणि म्हणाला की बांधव व पुष्कळ द्रव्यांसह साधूने बंदरावरती आलेले आहेत असे दूताचे वाक्य ऐकल्यावर साधूंची बायको अतिशय आनंदी झाली आणि मुलीला सत्यनारायणाचे पूजन करायचे सांगून स्वतः मात्र पददर्शनास गेले. आईचे वाक्य ऐकून कलावतीने सत्यनारायणाचे पूजन केले, परंतु तीर्थप्रसाद न घेता तशीच ती पददर्शनास गेले आणि त्यामुळे सत्यनारायण प्रभूंनी तिचा अपत्य आतील द्रव्यांसह पाण्यामध्ये बुडविला आणि त्या ठिकाणी आलेल्या कलावतीला तिचा पती दिसला नाही म्हणून ती रडत भूमीवर पडली. बुडालेली नौका आणि त्यामुळे दुःखी झालेली कन्या पाहून साधूने हा काय चमत्कार घडल्याचा विचार करू लागला. त्यावेळेला पतीने असलेली कलावती पतीच्या बाजूला घेऊन सत्यनारायणाचा निश्चय केला. मात्र धार्मिक आणि सज्जन असा तो साधूने याने सर्वांना जवळ बोलावून म्हटले की सत्यनारायण प्रभूंनी एवढे विघ्न दूर केले तरी मी माझ्या संपत्तीला शोभेल अशा समारंभामध्ये सत्यनारायणाचे पूजन करीन असे म्हणून नमस्कार करता आला. त्यावेळेला सत्यनारायण प्रभू संतुष्ट झाले. जय देव जय देव. सागर मंत्रांतन केले कामाजी अवचित हर सापडले. ते तू वासुपन प्रसन्न केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय देव जय राव स्वामी शंकरा. आरती ओवाळू आवर्ती ओवाळू तुझगपूर गौरा. जय देव जय देव. गोडिल्लक रामदासा अंतरी. जय देव जय देव. शंकराओ स्वामी शंकरा. आरती ओवाळू आवर्ती ओवाळू तुझगपूर गौरा. जय देव जय देव. नाव घेतो तुमच्या सर्वांचा आपण मान. शिवरायांनी रायगडावर निर्माण केले हिंदवी स्वराज्य राष्ट्र. शिवरायांनी रायगडावर केले हिंदवी स्वराज्य राष्ट्र. सुनीलरावांचे नाव घेते बोलून जय महाराष्ट्र. ए मोठा घेतला हो. भाऊपेक्षा मोठा गेला ना. बसायचा बसून घाल उलटा बसलो. अरे सांगतोय ठीक आहे. पूजा झाली आता इथली. आता निघालोय घरी जायला. अशी एक एक सामान घेऊन जायला लागतो. आता बाकीचे जे जे राहिले ते एक एक सामान घेऊन येतील. आता हा एक आम्ही सामान घेतलाय ढोलकी. एकदम लांबचा पल्ला आहे थोडा. बाईक आहे तर काय वाटत नाही अर्धा रस्त्यापर्यंत. चालत जायला उन्हातून हालत लय खराब होते. आता पुढे गेले अर्धा जण हंडा वगैरे घेऊन. आलोय बाईक जवळ. सावलीमध्ये लावले थंड झाले.
भावना आता चालू आहे घरी. मजा आली. पोलो वगैरे खूप सारा आणि ऊन पण काही जास्त आहे. तर हा व्हिडिओ आहे ना, हा व्हिडिओ इथेच संपवतोय. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.